नमस्कार, मी लक्ष्मण दातखेळे. आपण पाहताय आपला आवाजचा विशेष कार्यक्रम सत्ता संघर्ष 2016 मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. जुन्नर नगर परिषदेच्या 8 प्रभागातून 17 नगरसेवक निवडले जाणार आहेत. यासाठी 8 प्रभागातून तब्बल 70 उमेदवार वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून व अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यासाठीच या उमेदवारांचे व मतदारांचे मत आपण माझा प्रभाग माझं व्हिजन या कार्यक्रमात जाणून घेतले आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने नगराध्यक्ष पदाच्या 13 उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आज आपण सत्ता संघर्ष 2016 या कार्यक्रमात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या स्वप्नातील जुन्नर शहर कसे असेल व विकासाचे काय धोरण असणार आहे हे जाणून घेणार आहोत. आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष उर्फ बाबा परदेशी यांचे जुन्नर शहराच्या विकासाबाबत काय धोरण आहे हे जाणून घेतले आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत बाबा परदेशी. नमस्कार. जुन्नर नगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे. सगळेच राजकीय पक्ष प्रचारात दंग आहेत. जुन्नरच्या नागरिकांचं काय म्हणणं आहे, कोण निवडून गेलं पाहिजे, आपण प्रत्येक प्रभागातील नागरिकांचं म्हणणं, उमेदवारांचं म्हणणं जाणून घेतलं आहे. 2016च्या अखेरीस जुन्नर नगरपालिकेची ही निवडणूक होते. सत्ता संघर्ष 2016 या आपल्या कार्यक्रमामध्ये आजपासून आपण नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत यांचं म्हणणं जाणून घेणार आहोत. काय त्यांचं व्हिजन आहे, काय धोरण आहे, कशा पद्धतीनं त्यांना सत्ता मिळवायची आहे, जनतेचा विकास काय करायचा आहे, कसा करायचा आहे, आजपर्यंत का केला नाही. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबा परदेशी आहे. बाबा परदेशी एक सच्चा कार्यकर्ता आहे, धडपडे आहे, सर्वसामान्यांसाठी वेळ देणारा माणूस आहे, एक डॅशिंग कार्यकर्ता आहे. अनेकांना बाबा परदेशी यांची उमेदवारी काही अंशी रुतत पण नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण बंडाळी झाली आहेत. बाबा परदेशी यांचं या निवडणुकीमधलं व्हिजन काय आहे आपण जाणून घेऊयात. बाबा परदेशी, आपण या निवडणुकीला सामोरे जात आहेत. आपल्याला नगराध्यक्ष का व्हायचं आहे आणि आपलं व्हिजन काय आहे, काय सांगाल? सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपतीच्या भूमीमध्ये मी आपल्या आवाजचं सहर्ष स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो. आज या ठिकाणी निवडणूक लागलेली असताना आपण जो प्रश्न केलेला आहे की जुन्नर शहर नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढवत असताना भविष्यामध्ये जुन्नर शहरासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे. भूतकाळामध्ये ज्या गोष्टी झाल्यात त्या नामदार बेनके साहेबांच्या माध्यमातून अनेक करोडो रुपयाचा फंड आणून नगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा विकास करण्याचा प्रयत्न नामदार बेनके साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जुन्नर शहरामध्ये केलेला आहे. तो विकास करत असताना माणूस जो काम करतो तो थोडाफार चुकतो बी, आणि कुठं चुका झाल्या असतील तर त्या निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्या त्रुटींचा विचार करून त्याच्यामध्ये दुरुस्ती करून चांगल्या पद्धतीने ते काम करण्याचा भविष्यात आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज या ठिकाणी मी जनतेला विनम्रपणे नम्रपणे अभिवादन करून मी जनतेला या ठिकाणी विनंती करेन की येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष आणि माझे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार हे 18च्या 18 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं घड्याळ हे चिन्ह घेऊन आपल्यासमोर आलेले आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीनं आमच्या श्रेष्ठींनी नामदार बेनके साहेब, अतुल शेठ बेनके आणि सर्व श्रेष्ठींनी ह्या निवडणुकीमध्ये जुन्नर शहरातील नव्या जुन्यांचा मेळ घालून नव्यामध्ये युवकांना, उच्च शिक्षित तरुणांना, तरुणींना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाव देण्याचं काम केलेलं आहे, न्याय देण्याचं काम केलेलं आहे. भविष्यामध्ये नगरपालिकेमध्ये हे सर्व तरुण जुन्या नगरसेवकांचं मार्गदर्शन घेऊन भविष्यामध्ये नामदार बेनके साहेब आणि अतुल शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली एक विकासात्मक भूमिका घेऊन जात असताना जुन्नर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचा 5 वर्षाचा विकास आराखडा, नियोजनबद्ध जुन्नर शहराचं काम, नियोजनबद्ध विकास, जुन्नर शहराचा समतोल राखून सर्व जातीय धर्माला बरोबर घेऊन जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रभागात जाऊन जनता दरबारसारखे दरबार घेऊन जनतेची प्रश्नांची जाण घेऊन जुन्नर शहराचा चांगल्या पद्धतीने विकास करण्याचा आमचा मानस आहे. परदेशी साहेब,
तुम्ही मगाशी म्हणालात की आदरणीय बेनके साहेबांच्या माध्यमातून आम्ही जुन्नर शहराचा विकास केला आहे. मात्र आजही जुन्नर शहरामध्ये अनेक समस्या आहेत. जुन्नरकरांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही, रस्त्यांची अडचण आहे, गटाराची अडचण आहे. या ठिकाणचा जे आपण जुन्नर शहरामध्ये एंट्री करतो तो जो रस्ता आहे, ह्या रस्त्याबद्दल अजित पवारसाहेब काय बोलले होते हे वेगळं सांगायला नको. ह्याला जबाबदार कोण आहे आणि काय व्हायला हवं? निश्चितपणे अजितदादा पवार साहेबांनी एका सभेमध्ये या पद्धतीची टीका केली होती. परंतु ती टीका कोणावर केली होती? तो जो जुन्नर शहराच्या वेशीच्या आतमध्ये येणारा रस्ता जो आहे तो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत मोडतो. त्या रस्त्याचा आणि आस्था अर्थी नगरपालिकेचा तसा संबंध शासकीय येत नाही. आणि म्हणून ती जी टेंडरिंग झाले होते ते ई टेंडरिंग होतं. त्या ई टेंडरिंगच्या माध्यमातून तालुक्याच्या बाहेरच्या कोणत्या तरी ठेकेदाराला ते काम ई टेंडरिंगमधून बिलो मिळालेलं होतं. आणि बिलो काम असल्यामुळं कदाचित त्या ठेकेदाराने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करायचं त्याच्यामध्ये टाळाटाळ केली असेल. परंतु त्याच्यावरती खऱ्या अर्थाने अंकुश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं होतं. सुपरविजन त्या डिपार्टमेंटकडे होती. आणि म्हणून दादानी त्या डिपार्टमेंटला ही वॉर्निंग दिली होती. त्याच्यामध्ये नगरपालिकेचा अर्थार्थी संबंध काहीही नव्हता. तरी परंतु एक सुज्ञ नागरिक, एक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून भविष्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याही डिपार्टमेंटचं कोणत्याही रस्त्याचे कामं हो, परंतु नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मी घेतलेली आहे. भविष्यात मला तिथं संधी दिल्यानंतर जुन्नर शहराच्या चारी दिशेने PWDचे रस्ते असतील, झेडपीचे असतील, अंतर्गत शहराचे असतील, या सर्वांना भविष्यात निश्चितपणे दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी ही माझी राहणार आहे, माझ्या सर्व सहकाऱ्यांची राहणार आहे. आणि म्हणून डोळ्यात तेल घालून जुन्नर शहराच्या आसपासचा एरिया चांगल्या पद्धतीचे दर्जेदार कामं व्हावी, शहराच्या अंतर्गत दर्जेदार कामं व्हावी याचा प्रयत्न प्रामाणिकपणे स्वच्छपणे भविष्यात आम्ही करू. त्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आपण सांगतायत की ह्या रस्त्याचा आणि नगरपालिकेचा काही संबंध नाही. रस्त्याचं काम केलं आहे शासनाने, बेनके साहेबांनी. आणि मग जर तुम्ही म्हणतायत नगरपालिकेमध्ये काही संबंध नाही तर बेनके साहेबांनी केलेल्या कामाचा बेनिफिट आपण कसा घेता? साहेब, मी त्या PWDच्या खात्याअंतर्गत असलेल्या रस्त्यांसंदर्भात आपल्याशी बोललो. त्याचा आणि नगरपालिकेचा प्रशासकीय संबंध येत नाही. आणि म्हणून कदाचित भविष्यामध्ये आम्ही हे स्वतः अंगावर घेऊ आणि बेनके साहेबांच्या नेतृत्वाखाली जिथं जिथं बेनके साहेबांचा फंड गेलेला आहे, आलेला आहे आणि भविष्यात चांगल्या पद्धतीचा निधी जो येईल त्याचा पुरेपूर वापर आम्ही जनतेसाठी चारी दिशेने करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. जुन्नर नगरपालिकेवर गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. सत्ता टिकवताना कुठंतरी तू मी व्हायचं. अधिकारी, ठेकेदार आणि तुमचे नगरसेवक यांनी मिळून ठेकेदारी घेतली, जुन्नर शहराची वाट लावली असा आपल्यावर आरोप होतोय. काय सांगाल आपण? आपण बोलताय, परंतु मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की युतीचं शासन आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक नवीन GR जो आला ई टेंडरिंगचा, मग ई टेंडरिंगच्या माध्यमातून कामांचे वाटप झालेली आहेत. कुठल्याही नगरसेवकाला जाणून बुजून ठेकेदारी देऊन आणि त्याच्याकडलंच कामं करून घ्यावी असं कुठंही दिसलेलं नाही. जर नगरसेवकाच्या माध्यमातून ई टेंडरिंग कोणत्या तरी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांनी, ठेकेदारांनी जवळचे असतील, त्यांनी जर ई टेंडरिंग भरले असतील तर क्रमप्राप्त शासकीय नियमाप्रमाणे त्याला काम गेलेलं असेल. याचा अर्थ हा होत नाही का नगरसेवकांनी कामं घेतल्याने वाटून घेतली, असं मुळीच होत नाही. त्या ठिकाणी आपण कामं चांगली करून घेणे हे क्रमप्राप्त आहे. मग त्याच्यामध्ये जर कुठं कसूर झाली असेल तर ती निश्चितपणे, पण भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता 24 वर्ष सातत्याने बाहेरून एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. मी कधीही निवडणूक लढवली नाही, कधीही नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून गेलो नाही. त्यामुळं आतली जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जर काही सुधारणा करणे गरजेची असेल तर भविष्यामध्ये मला संधी मिळाल्यानंतर माझ्या सर्व सहकाऱ्यांचं नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने सिस्टीम चालून प्रशासनाला विश्वासात घेऊन शासन आणि प्रशासन यांच्या एकत्रित विचारांनी जुन्नर शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचा निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न करू. राष्ट्रवादी काँग्रेसने जी चांगली कामं केलीत ती जनतेच्या समोर आहे. जुन्नर शहरातील जलतरण तलाव
राजवल्लभ जलतरण तलाव, जिजाऊ उद्यान, कचरा डेपो, अतिशय अवस्था वाईट आहे. कोण जबाबदार आहे आणि काय सांगाल? साहेब, आपण जलतरण बद्दल जो विषय घेतला तर त्यासाठी मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो. नामदार बेनके साहेबांचा अत्यंत चांगला हेतू होता. ह्या जुन्नर शहरामध्ये अनेक जाती धर्माची लोक राहतात. हे जुन्नर शहर रिटायर्ड झालेल्या अधिकारी वर्गाचं जुन्नर शहर म्हणून ओळखलं जातं. ती सर्व अधिकारी वर्ग अत्यंत चांगल्या पद्धतीने इथलं वातावरण चांगल्या असल्यामुळे इथं स्थायिक झालेले आहेत. आणि भविष्यामध्ये ह्या सर्व लोकांना एक जलतरण तलाव असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना जलतरण आवश्यक आहे. या शुद्ध भावनेतून साहेबांनी तो ते प्रोजेक्ट इथं राबवला. परंतु प्रोजेक्ट राबवल्यानंतर ही नगरपालिका क दर्जाची आहे आणि क दर्जाच्या नगरपालिकेला अनेक अडचणी आर्थिकला सामोरे जावं लागतं. आणि त्यामध्ये असे मोठमोठे प्रोजेक्ट जर या ठिकाणी घेतले तर त्याचं मेंटेनन्सचा अनुभव नसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून मेंटेनन्सचा प्रश्न हा मोठा उभा राहिला होता. आणि म्हणून सर्व नगरसेवकांनी मिळून ते जलतरण तलाव कोणाला तरी भाड्याने चालवायला देऊन त्याच्यातून आर्थिक उत्पन्न नगरपालिकेलाही मिळेल आणि जनतेसाठी तो तलावाची सेवासुद्धा उपलब्ध राहील या भावनेने त्या ठेकेदाराला ते दिलं होतं. परंतु ज्या ठेकेदाराला दिलं होतं त्या ठेकेदारालासुद्धा त्याच्यातला अनुभव नव्हता, त्याचा मेंटेनन्स खर्चाचा अनुभव नव्हता. म्हणून त्या ठेकेदारालासुद्धा त्या मेंटेनन्स करायला अडचणी आल्या. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये बारामती आणि जुन्नर अशा 2 ठिकाणी त्या काळात जलतरण तलाव झालेले होते. बारामतीमध्ये सुद्धा आणि काही ठिकाणी जलतरण तलावाच्या माध्यमातून काही तरुणांचा अपघात झाला आणि त्या अपघातामुळे जुन्नर नगरपालिकेच्या जलतलावाला शासनाकडनं प्रतिबंध आला आणि म्हणून त्या ठिकाणी ते थांबवावं लागलं. थांबवल्यानंतर सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो तो चालू करण्याचा. परंतु नंतरच्या काळात दुष्काळ पहिल्यांदा जुन्नर शहरासारख्या ठिकाणी हा भेडसवायला लागला आणि म्हणून जास्तीचं पाणी तलावाला लागतं. सातत्याने पाणी बदल करावं लागतं आणि त्या पाण्याची उपलब्धता करण्यापेक्षा जनतेला प्यायला पाणी देणं महत्त्वाचं होतं. या भावनेने सध्या जलतरण तलाव जरी बंद राहिला तर चालेल, परंतु जनतेला पिण्याचं पाणी हे आवश्यक आहे या भावनेतून त्या तलावाला आम्ही थांबवलेलं होतं. भविष्यामध्ये त्या तलावासाठी आपण जी काय दुरुस्ती आहे ती पुन्हा करून त्या दुरुस्तीचं टेंडर दिलेलं आहे, त्याच्यावरती ठेकेदार नेमलेला आहे आणि BOT तत्वावरती तो तलाव निवडणुकीनंतर तातडीने सुरू करण्याचं या ठिकाणी आम्ही पूर्णपणे नियोजनबद्ध कामकाज केलेलं आहे. आणि थोड्याच दिवसामध्ये जलतरण तलाव चांगल्या सुस्थितीत करून तो पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, याच्यात कुठलीही शंका नाही. परदेशी साहेब, शिवाजी महाराजांचं हे जन्मस्थळ, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं. शिवाजी महाराजांच्या आई मातोश्री जिजाई त्यांच्या नावाने जिजाऊ उद्यान सुरू केलेलं आहे. त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. त्या ठिकाणी जे रेस्ट हाऊस आहे त्या रेस्ट हाऊसमध्ये ठेकेदाराचं साहित्य पडलेलं आहे. नगरपालिकेच्या प्रशासनाचं लक्ष नाही. कोण जबाबदार आहे? सत्तेवर तर आपण आहात. त्या ठिकाणी आपण जो प्रश्न गार्डनचा घेतलेला आहे, निश्चितपणे शिवसृष्टी चांगली बनवली, तो प्रश्न पुढं नाही आणला जात. गार्डनचं काम अत्यावस्थेत पडलेलं आहे. 10 वर्षापूर्वी माझे कैलासवासी माझे मित्र आणि मार्गदर्शक विकासजी खोपे नगराध्यक्ष असताना त्यांनी त्या ठिकाणी त्या गार्डनला BOT तत्वावरती दिलं होतं आणि ज्या ठेकेदाराला दिलं त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ते गार्डन चालवण्याचा प्रयत्न केला. रेल्वे आणली, खेळणी आणली आणि अत्यंत माफक दरामध्ये जुन्नर शहरातील जनतेला ते गार्डनची उपलब्धता करून दिली होती आणि चांगल्या पद्धतीने चालवलं होतं. नंतरच्या काळात शिवसेनेचं त्या ठिकाणी नगराध्यक्ष झाला आणि त्या नगराध्यक्षांनी ते गार्डन BOT तत्वावरती दिलेलं असताना त्या ठेकेदाराकडनं काही चुकीचे मार्ग अवलंबायला सांगत असताना ठेकेदाराला ते मान्य झाले नाही आणि त्या ठेकेदाराला त्यांच्या काळात त्यांनी बाजूला काढलं आणि तिथून गार्डनची कला बिघडलेली आहे. तिथून तसंच ते गार्डन पडून राहिलं आणि गार्डनचं नंतरच्या काळात काम करण्याचा प्रयत्न करत असताना जरी राष्ट्रवादीची सत्ता आली होती
परंतु त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होता, परंतु खाली मेजॉरिटी नगरसेवकांमध्ये नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची नव्हती. विषय समित्या नगराध्यक्षाच्या अंडर त्या विरोधी होत्या आणि म्हणून गार्डनचा वारंवार विषय घेतला की त्या ठिकाणी खालील मेजॉरिटी विरोधाचे असल्यामुळे ते त्या ठिकाणी खो घालायचे आणि सातत्याने कामामध्ये अडथळे आणायचे. अशामुळं अनेक कामं त्या ठिकाणी रखडली. त्याच्यातलं एक गार्डन एक काम आहे. परंतु तरी मागच्या वर्षी नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची मेजॉरिटी आल्यानंतर तातडीने गार्डनचं टेंडर करण्यात आलं आणि त्या गार्डनचं कामाची सुरुवात केलेली आहे. ती राष्ट्रवादीच्याच काळात केलेली आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये एक सुसज्ज गार्डन त्या ठिकाणी उपलब्ध जनतेसाठी होईल आणि चांगल्या परिस्थितीमध्ये पुन्हा जनतेला ते खुलं होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी त्या ठिकाणी आपल्याकडे करतो. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य चालवलं, एक आदर्श राजा म्हणून होऊन गेला. त्याच जुन्नर शहरामध्ये नगरपालिकेवर आपली सत्ता आहे. आपले नगरसेवक नगरपालिकेमध्ये मारामारी करतात. जुन्नर शहराचं नाव बदनाम होतंय. काय वाटतं आपल्याला? ह्या तुमच्या प्रश्नाशी मी सहमत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतली नगरपालिका, नगरपालिकेतलं तिथला राज्यकारभार हा छत्रपतींच्या लौकिकाला साजेसा असावा हे माझं स्वप्न गेल्या 10 वर्षापासूनचं आहे. परंतु त्या ठिकाणी मी सिस्टीममध्ये नव्हतो. मी कार्यकर्ता म्हणून बाहेरून काम करत होतो. परंतु तिथं जे मारहाण्या झाल्या, तिथं जे राज्यकारभार बिघडलं, त्याला फक्त राष्ट्रवादी जबाबदार नसून सर्व पक्षाचे नेते मंडळी आतमध्ये नगरसेवक म्हणून काम करत होती. एकदा निवडणूक संपल्यानंतर कुठलंही राजकारण न आणता त्या नगरपालिकेत पाठवलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी हे शहर माझं आहे, ही नगरपालिका आपली आहे आणि आपण जनतेचे सेवक आहोत, त्यासाठी जनतेने आपल्याला आतमध्ये पाठवलं हा विचार काही मंडळी बाजूला ठेवून देतात निवडणूक झाल्यानंतर आणि त्या ठिकाणी आपण गावासाठी एकत्र राहून चांगला कारभार केला पाहिजे याला त्यांची दूरदृष्टी मला कुठेही दिसली नाही. आणि म्हणून सर्वांनी मिळून त्या ठिकाणी हे शहर आपलं आहे. जुन्नर शहरामध्ये राज्यकारभार छत्रपतींसारखा त्या ठिकाणी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठं कसूर झालेली असेल भविष्य काळामध्ये मी हे स्वप्न घेऊन मी व माझे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी नगरपालिकेत गेल्यानंतर कुठलंही राजकारणाचे जोडे न आणता, एकमेकाला विरोधामध्ये न करता सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन नगरपालिकेचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसं असं होईल. जनतेला खुल्यापणाने प्रश्न मांडता येतील आणि खऱ्या अर्थाने हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील नगरपालिका आहे आणि जनतेला ही आपली नगरपालिका आहे असा विश्वास निर्माण करून भविष्यामध्ये आपण बोलताय तसंच छत्रपतींना साजेसं तिथला कारभार निश्चितपणे चालवला जाईल, याच्यात कुठलीही शंका नाही. परदेशी साहेब, तुम्ही सांगताय राष्ट्रवादी काँग्रेसने सगळ्यात पहिलं पॅनल उभं केलं. तुमचं हे जरी खरं असलं तरी सगळ्यात पहिली बंडखोरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच झालेली आहे. किरण परदेशी यांना तुम्ही सगळ्या मंडळींनी जुन्नर शहराचं नगराध्यक्षसुद्धा केलं होतं. आज ते तुमच्या विरोधात उभे आहेत. त्याचबरोबर पापा खोतही कुठे प्रचारात दिसत नाही. काय याचा परिणाम होईल? साहेब, आपण जे बोलताय की राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल डिक्लेअर झालं परंतु बंडखोरी बी राष्ट्रवादीची झाली. आता याच्यामध्ये अनेकांना मी नगराध्यक्ष व्हावं, मी नगरसेवक व्हावं, कारण राष्ट्रवादी पक्ष हा मोठा पक्ष आहे. हा नामदार बेनके साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 30-35 वर्ष चालणारा पक्ष आहे आणि म्हणून मोठा पक्ष झाल्यानंतर लोकही तेवढीच मोठी होतात आणि मोठी लोक झाल्यानंतर गर्दी उमेदवारीसाठी तेवढीच असते. परंतु त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींच्या पुढं एकच उमेदवार नगराध्यक्षाला दिला जातो आणि मग बाकीचे लोक ही नाराज होणार हे साहजिक आहे, त्याला मी दोष देत नाही. परंतु काही मंडळींना एक स्वतःवरती जर विश्वास असेल की जरी पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तरी जनता माझ्याबरोबर आहे, हा विश्वास घेऊन जर कोणी निवडणूक लढवत असेल तर त्याला आपल्याला विरोध वाटायचं आणि वाईट वाटायचं काहीच कारण नाही. कालही ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, आजही ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. उद्याच्या काळात जनता ज्याच्या पदरामध्ये माप टाकल ते टाकल. परंतु पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे हे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे राहून निश्चितपणे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायला सज्ज राहतील. राहिला विषय पापाशेठ खोतचा. पापाशेठ खोत हे शरद पवारांच्या विचारांनी काम करणारा एक सच्चा, सोज्वळ आणि सरळ कार्यकर्ता आहे.
राजकारणापेक्षा व्यवसायामध्ये त्यांनी जास्त महत्त्व दिलं आणि अतिशय चांगला व्यावसायिक म्हणून कॉन्ट्रॅक्टर लॉबीमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे, व्यवसायामध्ये नाव आहे, समाजामध्ये त्यांची इमेज चांगली आहे. पापा शेठ असतील, कन्हैया शेठ खोत हे व्यापारी वर्गामध्ये नेतृत्व करतात, बाबू शेठ खोत हे व्यवसाय चांगला करतात. त्यांना जरी उमेदवारी मिळाली नाही तरी ते कुठेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये कुठेही एकही शब्द वापरत नाहीत. याचाच अर्थ ते राष्ट्रवादी काँग्रेसच्याच बरोबर आहे, ते वैयक्तिक माझ्याबरोबर पण आहे. त्यांचे बंधू कन्हैया शेठ खोत हे गेली 2 दिवस सर्व व्यापाऱ्यांमध्ये जाऊन स्वतः बसतात, लोकांशी चर्चा करतात. लोकांमध्ये काही नाराजी त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून झाली असेल तर बाबा परदेशीसुद्धा त्यांचाच चौथा भाऊ आहे. या पद्धतीने ते निश्चितपणे लोकांमध्ये जाऊन चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष करण्यासाठी त्यांनीसुद्धा कंबर कसलेली आहे. याच्यात कुठेही शंकास्पद घेण्याचं कारण नाही. परदेशी साहेब, जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये एका नगराध्यक्ष पदासाठी 13 उमेदवार आहेत, 17 जागांसाठी 70 उमेदवार आहेत. सगळेच राजकीय पक्षांनी स्वतंत्र लढाई सुरू केली आहे. जुन्नरचे आमदार शरदराव सोनवणे मी कोणालाही बरोबर घेणार नाही असं सुरुवातीला म्हणाले. आज त्यांनी भाजपबरोबर युती केलेली आहे. त्यांना सगळे उमेदवारही देता आले नाही. एक लंगडं पॅनल आहे असा आपण त्यांच्यावर आरोप करत असता. आमदारांचं कुठंतरी चुकलं आहे, काय वाटतं आपल्याला? आता आमदारांचं कुठं चुकलं हे सांगण्या इतपत मी मोठा कार्यकर्ता नाही आहे. सन्माननीय शरददादा सोनवणे हे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत. हो, त्यांनी हे सांगितलं होतं की मी जुन्नर शहरामध्ये 12 वर्षात डोकवलं नाही, परंतु आता मी लक्ष घालणार आहे. ते तसं का बोलले मला माहीत नाही. ते एकदा बोलले होते की जुन्नर शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी मोठ्या तयारीने उतरणार आहे आणि जुन्नर शहराची मुंबई करणार आहे, परंतु उतरत असताना मी स्वतंत्र व्यासपीठ घेणार आहे आणि स्वतंत्र व्यासपीठाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊन जनता माझ्याबरोबर राहील असा त्यांना विश्वास होता. परंतु त्यांनी भविष्यामध्ये जे भूतकाळात वापरलेले वाक्य आहेत त्याचा भविष्यात विचार केला का नाही केला मला माहीत नाही, परंतु त्यांना आघाडीबरोबर भाजपाबरोबर युती करावी लागली आणि काही भाजपाचे कमळाचे उमेदवार आणि काही आघाडीचे कबशी वेगवेगळ्या चिन्हाचे उमेदवार असे त्यांनी एक आघाडी दिलेली आहे, युती दिलेली आहे. परंतु त्या ठिकाणी माझा त्यांना रोखठोक सवाल असा आहे की जर ते भाजपासोबत गेले, भाजपाची केंद्रामध्ये सत्ता होती, महाराष्ट्र राज्यावरती युतीची सत्ता आहे आणि मग त्यांनी या ठिकाणी भाजपाच्या कमळ चिन्ह घेऊन नगराध्यक्ष देण्याची हिंमत का केली नाही असा जुन्नर शहराच्या जनतेचा सवाल आहे. मग त्यांच्याबरोबर अजून कोणत्या वेगळ्या पक्षांची युती झालेली आहे आणि मग कमळ चिन्ह नगराध्यक्षपदाला घेतल्यानंतर एक वेगळ्या समाजामधले जे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर काम करतात वेगवेगळ्या समाजातून, त्यांच्यामध्ये कमळ चिन्हाला त्यांना मतदान होईल का नाही होईल याची तर नाही भीती वाटली ना, असं जनता म्हणते, अशी चर्चा कार्यकर्ते करतात. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये भाजपाबरोबर गेलेले असले तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्यांचा भाजप पक्षाचा नाही अशी जनता चर्चा करते. आणि मग कितपत जनता त्यांना साथ देईल ते येणाऱ्या 14 तारखेच्या काळाला आपल्याला निश्चितपणे कळल. यापेक्षा जास्त मला आमदार शरददादा सोनवणेंबरोबर आस्था आहे. मी जास्त त्यांना खोलात जाऊन मी छोटा कार्यकर्ता आहे त्यांच्यावरती जास्त टीका करणं हे मला योग्य वाटत नाही. परदेशी साहेब, नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. नगरपालिकेचं प्रशासन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत नाही म्हणून आमदार अधिकाऱ्यांना जाब विचारायला गेले. तुमचे CEO संतोष वारोळे म्हणतात की आमदारांनी मला मारलं. काय जुन्नरचं राजकारण कुठं चाललं आहे? प्रशासनामध्ये मिळणं आहे का लोकप्रतिनिधींचं चुकतं आहे? निश्चितपणे तुम्ही एकीकडं भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना साजेसा असा राज्यकारभार इथं चालायला पाहिजे अशा वल्गना बी करता आणि जनतेचे सर्वसामान्यांचे प्रश्न जर सुटलेले नसतील तर त्या सोडवण्याचा मार्ग वेगळा आहे. तो मार्ग कोणता आहे हे शोधण्यापेक्षा जरी तुमच्याकडं सर्वसामान्य जनतेची तक्रार आली तर तुम्ही एक लोकप्रतिनिधी होता, तुम्ही त्या जनतेला बोलून घ्यायचं, त्या अधिकाऱ्यांबरोबर बसायचं
आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने दोघांचंही कॉम्बिनेशन करून ती समस्या सोडवण्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही भर टाकायची. तुम्हाला तेवढे अधिकार होते. जर तुमचा सीओने फोन केल्यानंतर तुमचं ऐकलं नाही तर तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही त्या सीओच्या वरिष्ठ प्रांत साहेबांना फोन करू शकता. जर प्रांतांनी ऐकलं नाही तर त्याच्याही वरती तुम्ही कलेक्टर आहेत, तुम्ही डायरेक्ट कलेक्टरला लोकप्रतिनिधी म्हणून फोन करू शकता. आणि जर कलेक्टरने बी तुमचा प्रश्न कानावर घेतला नसेल तर तुम्ही ज्या सत्तेबरोबर आहे, मुख्यमंत्री त्यांचे मित्र आहेत, तुम्ही मुख्यमंत्र्यांचे मित्र आहे म्हणता, मग तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन करून त्या अधिकाराचा बंदोबस्त का नाही केला? का नाही त्या मुख्यमंत्र्याकडनं कलेक्टरला फोन आणला? का नाही त्या मुख्यमंत्र्याकडनं प्रांत साहेबाला फोन आणला? का नाही त्या सिस्टीमवरती फोन आणला? मग ती सिस्टीम योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यकारभार करणारे तुम्ही, मग त्यांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये छत्रपतीची ही संस्कृती आहे का? एखाद्या छोट्याशा प्रश्नावरनं अधिकाराला मारहाण करणं डायरेक्ट, म्हणजे हे बिहारसारखं तुम्ही जंगलराज आणण्याचा जर प्रयत्न करत असाल तर थोड्यापुरता तात्पुरता काही 4 लोक तुमच्यावरती खुश होतील, कारण त्या 4 लोकांची तिथं कधीतरी कामं झालेली नसतील आणि म्हणून त्या लोकांना एक बरं वाटलं असेल. परंतु जुन्नर शहर हे सुज्ञ मतदारांचं शहर आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक चांगल्या पद्धतीने राहतात. व्यापारी पेठ आहे आणि म्हणून त्या लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे तुम्ही जी केलेली कामगिरी आहे ही अत्यंत चुकीची आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही ह्या पद्धतीने पावलं टाकायला नको. नामदार वल्लभशेठ बेनके सातत्याने 4 वेळा निवडून आले. 35 वर्षामध्ये नामदार बेनके साहेबांवरती कुठलाही एक साधी NC कधी अधिकारी वर्गातून, कधी सर्वसामान्य जनतेतून झाली नाही. कोणत्या कर्मचाऱ्याला नामदार बेनके साहेबांनी कधी अरेरावी दादागिरी केली नाही. त्यांना समजून घेऊन, त्यांच्या हातात पेन असतो, विकासाची खऱ्या अर्थाने कास तिथं असते, लोकप्रतिनिधी फक्त ती फॉलो करायची असते. आणि म्हणून त्यांना समजून घेऊन एखादा अधिकारी चुकला असेल तर त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला समज देऊन पुन्हा जनतेच्या कामांसाठी त्या अधिकाऱ्याला तुम्ही उद्युक्त करायला पाहिजे. ही एका लोकप्रतिनिधी कला पाहिजे. नुसतं त्याला मारहाण करायची, कुठंतरी तलाठीला मारहाण करायची आणि त्या सगळ्या लोकांना दादागिरी दाखवून मी आमदार बोलतोय, मी आमदार आहे, हे सारखं सारखं बोलणं हे एका आमदार साहेबांना शोभत नाही. माझी त्यांना ही नम्र विनंती आहे की साहेब, आपण लोकप्रतिनिधी तालुक्याचे आहात. काळ संपेपर्यंत 5 वर्षाचा काळ आपल्याकडे आहे. येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यातल्या सर्व कर्मचारी वर्गाला आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कामकाज केलं तर निश्चितपणे चांगलं काम होईल. त्याच्यावरती हा मार्ग नाही. परदेशी साहेब, गेल्या 5 वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संगनमताने कारभार करायची अशी जनता म्हणते. काही प्रमाणात वस्तुस्थिती पण आहे. आजसुद्धा या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची छुपी युती आहे. एकमेकाला सोयीचे उमेदवार उभे केलेत अशी चर्चा होतोय. काय सांगाल आपण? नाही, आता याच्यामध्ये आपण जो प्रश्न विचारलेला आहे की जुन्नर नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र संगमताने कामकाज केलं. साहेब, मी आपल्याला पहिलेच बोललो, नगरपालिकेत एकदा लोकप्रतिनिधी गेला की तिथं ते सर्व जुन्नर शहराचे लोकप्रतिनिधी आहेत. ते कोणत्या पक्षाचे याला महत्त्व नाही आहे. त्यांनी त्या ठिकाणी जनतेसाठी एकमेकाच्या विचाराचे देवाणघेवाण करून या शहराला काय गरजेचं आहे याच्यावरती जास्त भर द्यायचा असतो. एकमेकाचे पक्षाचे जोडे बाजूला ठेवून चांगली कामं करण्यासाठी एकत्र बसून शहराचा चांगल्या पद्धतीने विकासात्मक भूमिका घेण्यासाठी जर ते एकत्र बसले असतील तर ते वावगं नाही आहे. राहिला प्रश्न, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकमेकाच्या सोयीचे उमेदवार दिले असं बोललं जातं, परंतु हे साप चुकीचं आहे. जुन्नर शहरामध्ये शहर फार मोठं नाही आहे. 19,000 जनतेचं मतदान या ठिकाणी आहे. 25-30 हजार लोकांचं हे शहर आहे. नगरपालिकेच्या निवडणुका संपल्या की सर्वांचे एकमेकांवर व्यवसाय असतात, व्यवहार असतात आणि ते एकत्रित उठत बसत असतील. आणि आता त्यांच्यातलेच काही मित्र शिवसेनेचे उमेदवार असतील, काही राष्ट्रवादीचे असतील, काही MIMचे असतील, काही आघाडीचे असतील, काही भाजपचे असतील. याचा अर्थ हा होत नाही. माझे जुन्नर शहरामध्ये सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते माझेही मित्र आहेत. माझेही सर्व नेत्यांचे संबंध जुने आहेत. परंतु निवडणूक आल्यानंतर माझं व्यासपीठ प्रामाणिकपणे मी सांभाळणार, त्यांचं व्यासपीठ प्रामाणिकपणाने ते सांभाळणार. निवडणूक संपल्यानंतर हे शहर सांभाळण्यासाठी दोघांनी एकत्र बसलं पाहिजे आणि शहराचा विकास केला पाहिजे. मी या मताची सहमत आहे.
शिवसेनेकडनं उमेदवारी मिळाली नाही म्हणून मधुकर काजळे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवरही त्यांनी काही गुन्हे दाखल केले होते. गुन्हे चुकीचे केले का बरोबर केले हा भाग वेगळा आहे, चौकशी अंती सिद्ध होईल. कसं पाहता याकडे? निश्चितपणे त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा घेऊन ते तयारी करत होते. परंतु पक्षश्रेष्ठींना वाटलं की शिवसेनेच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारी देण्यासाठी त्यांच्याकडे रस्सीखेच होती आणि त्याच्यातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिली असेल. परंतु त्याच्यामध्ये संघटनात्मक भूमिका घेऊन स्पोर्ट्समनशिप पद्धतीने निवडणूक लढून दिलेला श्रेष्ठींचा आदेश हा आमच्या सर्व काही मानला जातो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना म्हणून हे बोलतात आणि संघटनेचा आदेश तो सर्व काही आमच्यासाठी आहे असं हे भाषणांमध्ये याच्या अगोदर वल्गना करायचे. आणि मग आता आदेश दिल्यानंतर त्या उमेदवाराचं काम त्यांनी केलं पाहिजे. मग आता त्यांनी स्वतंत्र चूल मांडली आणि स्वतंत्र लोकांच्या जनतेसमोर गेले. याच्यामध्ये शिवसेनेचे शिवसैनिक आणि जनता यांना काय निर्णय घ्यायचा ते त्या पद्धतीने घेतील. हा निवडणुकीचा भाग झाला. परंतु त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून विरोधी पक्षामध्ये गटनेते पदावरती असताना सातत्याने त्या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये विरोध करायचा हा असंतुष्टपणाचं लक्षण आहे. तिथला कर्मचारी वर्ग कोणताही कर्मचारी वर्ग ज्याची सत्ता असेल त्यांच्याबरोबर त्यांना राहावं लागतं. कारण शासन आणि प्रशासन हे कोऑर्डिनेशन असतं. आणि मग विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा काही तुम्हाला त्याच्यामध्ये जर चुका झाल्या असतील तर त्या कायदेशीर बाबी म्हणून शासनाच्या विरोधात जावं. परंतु प्रशासनाची त्याच्यामध्ये काय चूक असते आणि प्रशासन कुठं चुकत असेल तर त्याला विश्वासात घ्या, त्याला समजून सांगा का हे चुकीचं आहे, तुम्ही या पद्धतीने करू नका. परंतु लगेच त्यांच्यावरती ॲक्शन घ्यायची. क्लास 4चे कर्मचारी शिपायापासून तर CO ह्या लोकांनी का ते का स्वतःच्या घरी गाळे घेऊन गेले का? त्यांना जसा आदेश शासनाचा आला, कोर्टाचा आला त्या पद्धतीने त्यांनी निविदा काढल्या, त्या पद्धतीने त्यांनी टेंडरिंग केलं आणि त्याचे निलाव केले. मग त्यांच्या विरोधामध्ये यांचा एवढा भडका होऊन यांनी फक्त जुन्नर शहराला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की मी फार हुशार आहे, मला फार कळतं आणि हे सगळे अधिकारी भ्रष्टाचारी आहे आणि मग यांना मी जेलमध्ये टाकल, त्यांना अटकवल. मला सांगा, याच गावच्या बोरीन याच गावच्या बाबली निवडणुका होऊन जातील, पदं येतात जातात, परंतु भविष्यामध्ये या अधिकाऱ्यांच्या विरोधात चुकीचं वागून त्यांच्या कुटुंबाची धूळधाळ करायची आणि त्यांच्या मुलाबाळाच्या तोंडातला घास काढून त्या अधिकाऱ्यांनी आपलं जमवलेली पुंजी ही सगळी त्या केसमध्ये लावून टाकली. ह्या तलतलाट अत्यंत चुकीचा आहे. ते कधीही त्यांना काळ माफ करणार नाही, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. परदेशी साहेब, आपण शिवसेनेच्या संस्कारात वाढलेले आहात. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपलं प्रेम असणं साहजिक आहे. शिवसेनेकडनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी म्हणून आपण प्रयत्न करत होता असा आरोप होतोय, अशी चर्चा होतोय. काय वस्तुस्थिती? राजकारणामध्ये ज्या नेत्यावरती आरोप व्हायला सुरुवात झाली तर समजायचं की आपण मोठे झालो आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी मी 10 वर्ष काम करत होतो, अन्यायाच्या विरोधात लढणारी संघटना म्हणून. परंतु भविष्यकाळामध्ये लोकलचे नेते, लोकलच्या नेत्यांमध्ये तालुक्याचं विकासाची भूमिका घेणारा खंबीर नेतृत्व कोण आहे ते मला 10 वर्षाच्या माझ्या राजकीय काळात वल्लभशेठ बेनके यांची मला पसंती वाटली. आणि म्हणून मी एक कार्यकर्ता म्हणून समाजाचं काम करायला राजकारणात आहे. विरोधाला विरोध करण्यासाठी नाही किंवा चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्यासाठी नाही आहे. मी त्या ठिकाणी काम करत असताना मला वल्लभशेठ बेनके यांचं नेतृत्व आवडलं आणि म्हणून मी स्वतःला माझ्या स्वतःच्या स्वभावाला बदल घातला आणि या शहराच्या या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वल्लभ बेनके यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे हा विचार माझ्या प्रामाणिकपणे मनात आला आणि म्हणून मी तिकडं गेलो. परंतु शिवसैनिकांनी कुठंही मला सोडलेलं नव्हतं. त्याचं कारण सर्व शिवसैनिकांना माहिती आहे, माझी भूमिका योग्य होती. आणि म्हणून भविष्यकाळामध्ये आता निवडणुकीला सामोरं जात असताना मी पहिल्यांदा निवडणुकीमध्ये उतरलो आहे. सिस्टीममध्ये जाऊन सिस्टीम सुधारण्याचा प्रयत्न करू हे स्वप्न घेऊन. आणि मग त्या काळामध्ये शिवसेनेच्या काही लोकांनी, जे माझे मित्र आहेत जवळचे, त्यांनी मला विचारणा केली की तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घेता का.
त्या ठिकाणी मी त्यांना हा बी म्हटलो नाही, नाही बी म्हटलो नाही. कारण निवडणुकांच्या उमेदवारांच्या मागण्या चालू होत्या, वातावरण चाललं होतं, कोण काय बोलतो, कोण कसं वागतो हे बघायचं काम चाललं होतं. परंतु ठामपणे मी नामदार वल्लभशेठ बेनके यांच्या विचारांवरती होतो. मी त्यांच्यावरती सातत्याने प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्यांचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून जोपर्यंत नामदार बेनके साहेबांचा मला आदेश काय येतो याची वाट मी बघत होतो. आणि नामदार बेनके साहेबांचा आदेश हा माझ्याच झोळीत असेल असा एक मला आत्मविश्वास होता. आणि म्हणून इकडं तिकडं माझा जाण्याचा काही संबंध नाही. कुठंतरी खासदार साहेब मला भेटले असतील, त्यांनी माझी चर्चा केली असेल, परंतु मी खासदार साहेबांना बी नम्रपणे सांगितलं की साहेब या ठिकाणी तुम्ही मला पात्र समजलं, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. परंतु माझे नेते नामदार बेनके साहेब आहेत, माझ्यासाठी आदेश त्यांचाच चालणार आहे. आणि शेवटी बेनके साहेबांनी मला आदेश दिला की तुला उमेदवारी देण्यात येणार आहे, तयारी कर. आणि मग आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या जोरावरती, सर्वांच्या मदतीने या ठिकाणी मला राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. ती सत्य आहे. कुठंही माझा विचार चुकीचा शिवसेनेकडे जाऊन उभा राहायचा याचा त्याचा नव्हता. जनता कार्यकर्ते आरोप प्रत्यारोप हे चालत असतात, त्याला आपण सामोरे यायचं असतं. परदेशी साहेब, एक शेवटचा प्रश्न. राज्यामध्ये केंद्रामध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होताना प्रचार केला जायचा की केंद्रात सरकार आमचं, राज्यात सरकार आमचं, ही सेना भाजपवाली मंडळी कुठून निधी आणणार. आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, तुम्ही नगरपालिकेच्या सत्तेवर आल्यावर निधी कुठून आणणार. निश्चितपणे आपण विचारलेला प्रश्न हा अतिशय चांगला आहे. नगरपालिकेमध्ये जरी आपली वरती जरी आमची सत्ता नसली तरी नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं केंद्राकडनं असेल, राज्य शासनाकडनं असेल, एक विशिष्ट फंड, वेगवेगळे शासकीय फंड हे क्रमप्राप्त आहेत. त्या क्रमप्राप्त मिळालेल्या फंडातून चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाऊ शकतो. परंतु त्या ठिकाणी स्वच्छ प्रशासन, पारदर्शी कारभार झाला तर ह्या फंडातून चांगली कामं निश्चितपणे केले जातील, त्याचा मी प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट, ही क दर्जाची नगरपालिका आहे. याला जरी फंडाला मर्यादा असल्या तरी माझ्या स्वप्नातलं एक जुन्नर शहर, जुन्नर शहरातले उपेक्षित प्रश्न हे कसे सोडवायचे, तर त्यासाठी मी गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या मनांमध्ये जे जे विचार होते त्या सर्व विचारांची शिदोरी घेऊन मी आता नगरपालिकेत जाणार आहे. हे जात असताना जुन्नर शहरामध्ये अनेक NGO संस्था काम करतात. त्यांचे संबंध जागतिक लेवलला अनेक NGO संस्थांशी आहेत. पुण्यापासून तर खेडपर्यंत जेवढ्या MIDC कंपन्या आहेत, या सर्व कंपन्यांना, या संस्थांना एक शासनाचा जो GR आहे की या संस्थांनी, या NGOनी शहरामध्ये जाऊन, ग्रामीण भागामध्ये जाऊन आपल्याकडनं आर्थिक उपलब्धी करून तिथला विकास साधण्याचा प्रयत्न करावा, त्याच्यात सहभागी व्हावं, अशा शासनाच्या अनेक संस्थांना GR आहेत. परंतु त्या संस्थांना कुठं फंड वापरायचा, आपल्याकडं कोण आलं पाहिजे याची ते वाट बघतात. आणि मी त्या सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. निश्चितपणे जुन्नर शहरामधील अनेक ठिकाणी जिथं जिथं फंड उपलब्ध होणार नाही त्या ठिकाणी अशा NGOंना मी नम्रपणे जाऊन विनंती करू. माझे सर्व सहकारी असतील, जुन्नर शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची एक टीम असेल आणि सर्व NGO संस्था बरोबर असतील, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन ह्या जुन्नर शहरामध्ये मग ते सर्व प्राथमिक शाळा असतील, कुठं गार्डनिंग असेल, कुठं फिल्ट्रेशन प्लॅन्ट जागजागी बसवायचे असतील, कुठं टाक्या स्वतंत्र जिथे पाणी चढत नाही तिथं बसवायचे असतील, या सर्वासाठी साफसफाईसाठी जुन्नर शहर हरित क्रांती करायचं आहे. वृक्ष लागवड चांगली करायची आहे. शहरात एंट्री केल्याबरोबर कोकण वाटलं पाहिजे, अशा पद्धतीनं हरित क्रांती आणायची आहे. या सर्व प्रश्नांसाठी अनेक NGOचे माझ्याकडे संपर्क आहेत. मी त्या सर्व NGOंना या ठिकाणी जुन्नर शहराच्या विकासासाठी फंड आणण्याचा प्रयत्न करणार आणि चांगल्या पद्धतीने जुन्नर शहर सुजलाम, सुफलाम, सुंदर, स्वच्छ, हरित क्रांती आलेल्या पर्यटकांना या जुन्नर शहरात शहर मोहून टाकील, अशा पद्धतीने मी माझा प्रयत्न राहणार आहे. आणि या सर्वासाठी एक स्वच्छ प्रशासन देणारा नेता लागतो. साहेब, मी नम्रपणे सांगतो, 24 वर्ष मी समाजामध्ये काम करत असताना, राजकारणात काम करत असताना कुठंही कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही. त्याचं कारण असं
की मला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही आहे, मला कुठलंही खर्च नाही आहे, अंगावरती कपडे घालणे आणि गरज पडली तर गाडीमध्ये फिरणे एवढाच माझा खर्च आहे. बाकी माझ्या कुटुंबाला चालवण्यासाठी माझ्या स्वतःचे चांगले व्यवसाय, स्वच्छ व्यवसाय या माध्यमातून माझं कुटुंब अतिशय सुखी आहे. मला कुठेही नगरपालिकेतून माझं घर चालवायचं आहे ही मनामध्ये कदाचित 5 वर्षात 1%सुद्धा अपेक्षा येणार नाही. आणि म्हणून शहरासाठी काम करत असताना अनेक NGOचे मी दरवाजे पुजल, अनेक NGOच्या मी हातापाय पडल आणि त्यांचा फंड इथं वापरून शहर चांगलं निश्चितपणे बनवेल हा माझा एक दांडगा आत्मविश्वास आहे. जुन्नर शहराचा विकास करायचा आहे, जुन्नर शहर बदलायचं आहे, जुन्नर शहरामध्ये हरित क्रांती आणायची, शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला कारभार जुन्नर शहरात करायचा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय. बाबा परदेशी यांची भूमिका चांगली आहे. गेले काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस हे का जमलं नाही. आता मात्र या पक्षाला बाबा परदेशी यांना जुन्नर शहराचा विकास करायचा आहे, चेहरा मोहरा बदलायचा आहे. जुन्नर शहर वासियांना एक स्वच्छ सुंदर चांगलं जुन्नर बनवून एक आदर्श निर्माण करायचा आहे. पाहूया जुन्नरची जनता या मंडळींना कितपत साथ देते.